माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 19 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नम. नामधारक शिष्यराण लागे सिद्धाची आचरण पोकर संपुट जोडून विनविदसे तया वेळी पुढील कथा विस्तारा निरोपावा योगेश्वरा कृपा क्रिया दातारा म्हणून लागला चरणासी ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगतसे विस्तारण श्री गुरु महिमा अनुपम्य शिष्योत्तमा नामांकिता सांगेन एके गुरुची कथा औदुंबर तळी अतिप्रीता होते श्री गुरु प्रियेसा ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष तेजुन काय प्रीती औदुंबरे अश्वत्थ वृक्षसे थोर म्हणून सांगती वेदचार श्री गुरु प्रीती औदुंबर कवन कारणे निरोपावे सिद्ध म्हणे नामांकिता सांगेन याचे वृत्तांता जरी नरसिंह अवतार होता हिरण्य कश्यप विदारिला नखे करुणी दैत्यासी विदारिले कोपीसी आतडी काढून या हर्षी घारितसे माळगळा तया दैत्याचे पोटी विष होते काळकुटी दैसी वडवा अग्नी पोटी तैसे विष पर्ययसा विदारण करता दैत्यासी वेदल विष त्या नखासी तापले नखे वंसी ऐक शिष्या एक चित्ती तये समयी महालक्ष्मी घेऊन आर्यती प्रेमी औदुंबर प्रणामी शांती कारणे नखांसी तये वेळी शीतलार्थ नखे रोईले औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला नृसिंहदेव देता झाला लक्ष्मीची खेव संतोषोणी उभे देव वर देती तये वेळी तया समय औदुंबरासी देती वर ऋषिकेशी सदा प्रीत तू होसी कल्पवृक्ष तुझे नाम जय जन भजती भक्तीसी काम्य होय त्वरितेसी तुझ देखतासी प्रियेसी उग्रविष शांत होय जे सेवितील मनुष्य लोक अखिल कामे पाहुणी ऐक फल प्राप्त होय निक पापा वेगळा होय नर वांजणारी सेवा करिता पुत्र होतील तीसी त्वरिता जो नर असेल दैन्य पीडिता सेविता होतील स्त्रियायुक्त तू जे छाई वसोयन जे जनकृती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फळ होय त्यासी तुझे छाई जळात स्नानकरिता पुण्यभूत भागीरथी स्नानकरिता तितुके पुण्य प्रियेसा तू जसे विती त्या नरासी व्याधी नवती कवने दिवशी ब्रह्मत्यादी महादोषी परिहार होती प्रियेसा जे जे कल्पुनी मानसी तू जसे विसी भावेसी कल्पना पुरती वरवसी कलियुगी कल्पवृक्षी तुझी सदा वस तुझ पासी लक्ष्मी सहित शांतीशी म्हणून वर हर्षी नरसिंह मूर्ती तये वेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी तोची कल्पतरू नरसिंह मूर्ती होता उग्र शांत झाली तयापासी अवतारा पण तयाचे स्थान आपुले असे साचे शांतवण करावया उग्रत्वाचे म्हणून वास औदुंबरी वृक्षातळी अहर्निसी श्री गुरु असती गप्पेसी मध्याग्न काळ समयासी समारंभ होय तेथे अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी पूजा करावया मध्याग्नी श्री गुरुजवळी येती दैत्य नमन करुणी श्री गुरुशी नेती आपुले मंदिरासी पूजा करीती विधीसी गंध परिमळे कुसुंबे आरोगिनी त्यावेळी पुनरप्ती येते औदुंबरी एखाद्या समय द्विजवरी विस्मय करीती देखोनिया म्हणती अभिनव येती कैसा नकरी भिक्षा ग्रामात ऐसा असतो सदा अरण्यवासी कवणे परी काळ कंठी पाहू याचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान एखादा नर ठेवून पाहवंत येते ईश्वराचा पाहू म्हणती श्री गुरुचा अंत तेची जाती यमपंत ऐसे विप्र मदनमंत अधोगतीचे तेची इष्ट उपजता भया ब्राह्मणासी गेल्या पुले स्थानासी गंगानुज थडीयेसी होता ऋती राखीत त्याने देखिले श्री गुरुशी आल्या योगिनी पूजेशी गंगेमध्ये नेटा कैसी मार्ग झाला जळात विस्मय करीतो नरू म्हणे कैसा यतीश्वरू द्विभाग झाले गंगा नीर केवी गेली गंगेत
श्री गुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी. भिक्षा ते करोणी आले मागुती बाहेर. पाहत होता गंगानुज म्हणे झाले कैसे चोज. अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या. गेरे दिवसी मागुती हाती घेऊन आरती. देवकन्या ओवाळीती श्री गुरुते नमुनिया. पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सीत. जो का नर होता पाहत तोही गेला सर्व हिची. नदी तिरी जाता श्री गुरु द्विभाग झाले गंगेत वारू. भीतरी दिसे अनुपम्य पूर रत्नखचित गोपुरेसी. अमरावती समान नगर दैसा दैसे. दिन कर श्री गुरु जाता समस्त पूर घेऊन आले आरती. ओवाळून आरती नेले आपले मंदिराप्रती. सिंहासन रत्नखचिती वैसो घालिती तया समयी. पूजा करीती विधीसी जे का उपचार शोडची. अनेक उपारे अनेक अपारी षडसेसी आरोगण केले तैवेळी. देखून या नरासी म्हणती तुका आलासी. विनवितो नर स्वामी यासी सहज आलो दर्शनाते. म्हणून लागला गुरुचरणा तल्लीन होऊन अंतकरणा. म्हणे स्वामी गिरिजा रमणा होसी त्रयमूर्ती तुझी एक. श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले प्रेसी. जे तू इच्छिची मानसी सकळा वेष्ट पावशील. येथील वर्तमान येसी न सांगावे कवनासी. ज्या दिवशी प्रकट करीशी तू ती हाती आणि होईल जाण. येणे प्रीतयासी श्री गुरु सांगती प्रेयसी. आले औदुंबरापासी गंगानुज समागमे. श्री गुरुचा निरूप घेऊन गेला गंगानुजापण. वृत्तीस्थाने जाताची क्षण निदान त्यासी लाथले. ज्ञानवंत झाला तो नोरू. नित्य सेवा करीतो गुरु. पुत्र पौत्र स्त्रिया करू. नानंदे वर्ततसे. भक्तिभावे श्री गुरुशी नमन करी प्रति दिवशी. सेवा करी कलत्रशी एकोन भावे करोनिया. वर्तता येसे गे दिवशी आली पौर्णिमा माध्यमाकवासी. नमणे करुणे श्री गुरुशी विनवेतसे तो भक्त. म्हणे स्वामी जगद्गुरु महामागे नागस्थानी प्रयाग थोरू. म्हणून सांगती द्विजवरू काशीपुत्र काशीपुर महाक्षेत्र. कैसे प्रयाग गया स्थान कैसे वाराणसी भुवन. नेनो मापण येतीन कृपा करणे स्वामिया. श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगे संगमेशी. प्रयाग जाणावे भरोसी काशीपुर ते गुरुस्थळ. दक्षिण प्रयाग कोल्हापुर त्रिस्थळ ऐसे मनोहर. जरी पाहसी प्रत्यक्षाकार दाविन तुझ चालात. बैसरे होते व्याघ्र जिने दरिगा मागे दृढ धरुणे. मनोवेगे तत्क्षणे गेले प्रयागा प्रातकाळी. ते स्नान करुणे गेले काशी समध्याग्ने. विश्वनाथा दाखवणे सवेची गेले गयेसी. एष त्रिस्थळी आचरुणी आले परतोणी स्तवाने. येणे प्रीत स्थाने देखता झाला तो नर. विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती. श्री गुरु म्हणे विचारिती आता गौपे येथे व्हावे. ऐसे प्रीत स्थाने गुप्त झाले श्री गुरुमुनी. अमरेश्वरा ते पुसवणे दिगते झाले ते वेळी. श्री गुरु निगता ते तोने आल्या 64 योगिनी. विनवता ते करुणा वाचने. आम्हा सोडणे केवी जाता. नित्य तुमचे दर्शनासी तापनय हरती क्षणेसी. अन्नपूर्णा तुम्हा पासी केवी राहू स्वामिया. येणे परी श्री गुरुशी योगिनी विनवेती भक्तीसी. भक्तचले संतोषी दिदला वरत हे वेळी. श्री गुरु म्हणती तयासी सदा सोदमरासी. प्रगटालार्थ जाणे पूर्वेशी. स्थान अमुचे येणे तेची असे. तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी. अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो. कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर. अमरापूर पश्चिमी तीर अमर जाण स्थान हेची जाण. प्रख्यात होईल स्थानभूत समस्त नर पूजा करीत. मनकामना होय तरीत तुम्ही त्यासी साहेबावे. तुम्हा सहित औदुंबरी आमच्या पादुका मनोहरी. पूजा करीते जे तत्परी मनकामना परती जाण. येथे असे अन्नपूर्णा नित्य करीते आराधना. तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ. पाप विनाशी काम्यतीर्थ सिद्ध तीर्थी स्नान करीत. 7 वेळा स्नापन करीत तुम्हा सहित औदुंबरी. 60 वर्ष वांछीशी पुत्र होती शतायुषी. ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी. सोमसूर्य ग्रहणेशी अथवा मास संक्रांतीशी स्नान करीती भक्तीशी अनंत पुण्य. अश्वमेध भक्तिभावे करोनिया रेगा. अन्न घालिता ब्राह्मणा एका. कोटी ब्राह्मणासी ऐका भोजन दिल्ले फळ असे. औदुंबर वृक्षातळी जप करीते जे मन निर्मळी. कोटी गुणे होती फळे होम केल्या तैशाची. रुद्र जपोणी एकादशी पूजा करीती मनोमानसी. अतिरुद्र केले फळ सदृशी. एक चित्ते प्रियेसा
मंदगती प्रदक्षिणा करिता होय नंत पुज पुण्य पदोपरी वाजपेय यज्ञ फळ येथे तेथे पर्ययसा नमन करिता येणे परी पुण्य असे परी प्रदक्षिणा दोनचारी करुणी करणे नमस्कार कुष्टी असे अंगहीन त्याने करीने प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाणा देवा समान देह होय ऐसे स्थान मनोहरो सहज असे कल्पतरू म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनीशी ऐसा निरूप देऊन श्री गुरु निघाले तेथून जेते होते कनकपूर भुवन भीमा तीर अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीती भवत नित्य ते वसत असे गौप्य रावण औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले प्रियसा इति श्री गुरुचरित्रामते श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे औदुंबर रुक्षमैमानं नाम एकोनविशी अध्याय श्री गुरुदश दत्तात्रर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 82 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा